आणि पुन्हा एकदा आपण राजकीय बातमीकडे वळतो आहोत। आपल्याला माहिती आहे की सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आलेल्या सच्चिदानंद सिंह ज्यांनी आक्षेप घेतलाय ते स्वतः एनडीटीव्ही मराठीशी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। सच्चिदानंद सिंह जी, आपने जो आक्षेप लिया है इस पूरे प्रक्रिया पर, राष्ट्रीय अध्यक्ष जिस तरह से चुना गया है उस पर आपने आक्षेप लिया, क्या आपके नोटिस में जिक्र है और क्या आपकी मांग है? सबसे पहले तो मैं आपको धन्यवाद देना चाहता हूँ कि आपने हमारी पार्टी की खबर को कैच करके उसको जनता के बीच रखने का काम करें। मैं आपसे विनम्रता पूर्वक ये कहना चाहता हूँ कि हमारी पार्टी की अंदरूनी मामला है और हमारे नेत्री आदरणीय सुनेत्रा पवार बहनी जी हैं, लेकिन जो चुनाव का जो पद्धति है हमारे पार्टी के बायलॉज के अनुसार, रेजुलेशन के अनुसार, उसमें कुछ न कुछ चूक हुआ है हमारे कमिटी के लोगों से, हमारे नेताओं से। तो उस चूक को सुधारने के लिए मैं लीगल तरीके से मैं राष्ट्रीय अध्यक्ष और राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष और जनरल सेक्रेटरी से मैं लीगली तरीका से मैंने उनको सुझाव दिया है कि ये तरीका से काम होना चाहिए। हमारी नेत्री आदरणीय ममतामयी सुनेत्रा पवार जी हैं, हमको राष्ट्रीय अध्यक्ष बनने पर आपत्ति नहीं है, लेकिन जो तरीका अपनाया गया है वो पार्टी हित में नहीं है, पार्टी के बायलॉज के अनुसार नहीं है, पार्टी के विधि सम्मत नहीं है, लीगली नहीं है। इसलिए मैं उस चूक को सुधारने के लिए नोटिस दिया हूं। अगर वो चूक सुधर जाती है तो मैं आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय कार्यकारी अध्यक्ष, आदरणीय जनरल सेक्रेटरी सभी को मैं स्वागत करूंगा। ये भीतर की मामला है, ये चूक को हम लोग सुधारेंगे और सुधर जाने से पार्टी आगे लंबा चलता रहेगा। ये इसी के कारण मुझे 25 तारीख को भी मैंने अपने पत्र से अवगत कराया था, लेकिन उस पत्र पर हमारे अलग कमानों के द्वारा कोई संज्ञान नहीं लिया गया। मजबूरी बस हमको लीगल प्रक्रिया में जाना पड़ा। मतलब आपका यह कहना है कि सुनेत्रा पवार जी के राष्ट्रीय अध्यक्ष पद पर बने रहने से आपको कोई आपत्ति नहीं है, मगर सिर्फ प्रक्रिया सुधारने के लिए आपने पहल की है? यस। हाँ, जो वो प्रक्रिया सही नहीं है, पार्टी के खिलाफ है। उस प्रक्रिया को कहीं ना कहीं चूक हुआ है, ये हमको लगता है कानूनल चूक है। अगर ये कानूनल चूक को हम लोग नहीं सुधारेंगे तो भविष्य में पार्टी पर खतरा उत्पन्न हो सकता है। इसलिए मैं विधि संबद्ध लीगल नोटिस किया हूँ। इसके पहले मैं खत लिख करके मैंने आला कमानों को सुधारने का आग्रह किया था, लेकिन उस पर ध्यान नहीं दिया गया और ये ईसीआई के जो मापदंड है उसका भी पालन नहीं किया गया है। जो हमारा रेजुलेशन है, जो हमारा संविधान है, उस संविधान को भी पालन नहीं किया गया है। इसको सुधारने का मैं आग्रह किया हूँ। ये विधि संबद्ध ये चूक है, ये चूक को हम सुधारने का आग्रह किया है। अगर सुधर जाता है तो हमको कोई आपत्ति नहीं है। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार बहनी जी हैं, हमारे राष्ट्रीय नेता और राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल साहब है, पार्थ दादा है, जय दादा है, सब लोग हमारे स्वागत योग्य है, आदरणीय है। लेकिन कहीं न कहीं इस चुनावी प्रक्रिया में त्रुटि हुई है, जिसे संज्ञान में लेकर के आगे की कार्रवाई करना चाहिए। यही मेरा लीगल नोटिस में आग्रह है, लीगल नोटिस के माध्यम से आग्रह है। जी, सच्चिदानंद सिंह जी, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। आपण पाहतोय सच्चिदानंद सिंह ज्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर त्यांचा आक्षेप आहे। निवड प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली गेली नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे आणि ही निवड प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवून पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांनाच जर राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं तरी आपल्याला कोणताही आक्षेप नाही आहे, मात्र ही प्रक्रिया चुकीची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आणि अजित पवार गटातून या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा पक्षातूनच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी या नोटीसद्वारे केलेली आहे। सच्चिदानंद यांच्या वकिलामार्फत 9 जुलैला ही नोटीस बजावण्यात आली आहे। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, त्याचबरोबर ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। सागर कुलकर्णी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। सागर, ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे सच्चिदानंद यांच्याकडून, काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत आणि कसला नेमका त्यांचा आक्षेप आहे? मुळात 26 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती। अजित पवारांचं झालेलं अचानक
मृत्यू आणि त्यानंतर झालेली रिक्त जागा या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांची ही राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवून बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये निवड करण्यात आली. अर्थात त्याच बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदावर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या देखील राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्त करण्यात आल्या होत्या. पण या सगळ्याच गोष्टीला आव्हान दिलं आहे त्यांच्याच पक्षाच्या नेत्याकडनं. त्यांचा असा दावा आहे की मुळात जी कार्यकारिणी बोलवलेली होती त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि कालांतराने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुद्धा जो पत्रव्यवहार झाला होता त्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत. यामुळे कुठे ना कुठेतरी सुनेत्रा पवारांची निवड हीच समस्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि यामुळे परत एकदा ही निवड रीतसर कार्यकारिणी बोलवून ठराव मांडून बिनविरोध करायचे असेल तर बिनविरोध अथवा निवडणूक करून असेल तर निवडणूक करून, पण ती निवड पद्धतीने होणं गरजेचं आहे. ती प्रक्रिया पूर्ण पार पडली नाही आहे आणि यामुळेच पक्षांतर्गतच असणाऱ्या या नेत्यांनी जे राष्ट्रीय कार्यकारिणीवर आहेत त्यांनी अशा स्वरूपाचं नोटीस जी आहे ती सुनेत्रा पवारांना दिलेली आहे, प्रफुल्ल पटेल यांना दिलेली आहे, तसंच जे इतर पदाधिकारी आहेत यांना सुद्धा देण्यात आलेली आहे. यामुळे आता परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. आपणास माहीत आहे की काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि इतर पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या नावाचा उल्लेख होता पण पदांचा उल्लेख नव्हता आणि त्यानंतर प्रचंड मोठा वाद झाला होता. तटकरेंचा सुद्धा पदाचा उल्लेख नव्हता आणि त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत सुद्धा अजित पवारांच्या नंतरनं त्यांना वगळण्यात आलं होतं. आता परत एकदा सुनेत्रा पवारांच्याच थेट निवडीवर आव्हान उपस्थित झाल्यामुळे मोठा एक अंतर्गत वाद जो आहे राष्ट्रवादीचा तो उफाळून आल्याचं दिसून येतं. आपणास माहीत आहे की मुळात या जे सिंग आहेत यांना कुणी हवा दिली, आता याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू आहे. एका बाजूला काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे अडचणीत होते. आता थेट सुनेत्रा पवारांच्याच निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे एक अंतर्गत कलह जो आहे राष्ट्रवादीमधला तो चव्हाट्यावर येताना दिसून येतोय आणि कायदेशीर गोष्टी होताना दिसत आहेत. विनोद, यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पहिली नोटीस नाही आहे. याच्या आधी त्यांनी 3 नोटिसा दिल्याची माहिती उपलब्ध होतीये. याचा अर्थ प्रत्येक पॉईंटवर ते कायदेशीर नोटिसा देऊन रेकॉर्डवर ठेवतायत आणि त्यानंतरनं ही मोठी समस्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सुनेत्रा पवारांच्या पदाची निवड आणि त्यांची डोकेदुखी ही वाढणार हे जवळपास दिसून येत आहे. अगदी सागर, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की सुनेत्रा पवार यांची डोकेदुखी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे आणि पक्षातूनच ज्या पद्धतीनं विरोध होतोय तो पाहता काहीतरी नक्कीच शिस्त आहे अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.